2 वर्ष सातत्यानं TVK या पक्षानं अविरत असं काम केलं आणि त्याचा करिश्मा आपण अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहिलेला आहे। आपल्याला माहिती आहे तमिळनाडू या राज्यावर गेली 60 वर्ष DMK आणि AIDMK या पारंपरिक पक्षाची सत्ता होती। आलटून पलटून इथली जनता या दोन्ही पक्षांपैकी कुणाला तरी एकाला सत्ताधारी करत होती। मात्र यावेळेस या सर्व तमिळनाडूच्या जनतेनं TVK या पक्षाला बहुमत दिलं। 108 हा आकडा त्यांना गाठता आला। मात्र मॅजिक फिगर सत्ता स्थापनेसाठी जो आकडा हवा होता तो होता 118चा। 118 हा आकडा मिळवण्यासाठी आकडेमोडीसाठी गेले काही दिवस आपण पाहतोय तमिळनाडूमध्ये सत्ता संघर्ष सुरू होता। यामध्ये सर्वात आधी TVKचा हात काँग्रेसनं धरला। काँग्रेसनं सर्वात आधी पाठिंबा देण्याचं ठरवलं। त्यानंतर एक एक करून आणखीन स्थानिक पक्षांनी TVKला पाठिंबा दिला आणि अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आज अखेर तमिळनाडूतल्या राजकारणामध्ये थलपती विजय यांचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय। या शपथविधी सोहळ्याचे अनेक कंगोरे आहेत। आपण पाहू शकतो की थलपती विजय यांनी कोणत्याही जाती किंवा धर्माच्या राजकारणावर मतं मागितली नाही। केवळ आणि केवळ तमिळ अस्मिता या एका मुद्द्यावर थलपती विजय यांनी मतदान मागितलं। त्यानंतर त्यांनी अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आणलेल्या होत्या आणि यासह या योजनांसह त्यांनी तरुणांना साथ घातली होती आणि तरुणांनी या सादेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना बहुसंख्य मतांनी विजय मिळवून दिला आहे। अनेक ठिकाणी जे पूर्वीचे मंत्री होते त्यांचा सुद्धा पराभव थलपती विजय यांच्या नवख्या चेहऱ्यांनी केलेला आहे आणि आज मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांपैकी अनेक मंत्री हे अगदी तरुण असतील। त्यामुळे एक तरुणांचं सामर्थ्यशील मंत्रिमंडळ तमिळनाडूच्या या राजकारणात आपल्याला बघायला मिळणार आहे। या राजकारणामध्ये काँग्रेसने त्यांना साथ दिलेली आपण पाहतोय। राहुल गांधी हे स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत। थलपती विजय हे आधी आपल्याला माहिती आहे सुपरहिट ते अभिनेते आहेत आणि त्यांचे अनेक सिनेमे जर आपण पाहिले तर प्रत्येक सिनेमामध्ये त्यांनी व्यवस्थेविरोधात बंड करणारा एक हिरो अशीच त्यांची प्रतिमा बघायला मिळते। अन्याय अत्याचार याच्या विरुद्ध लढा देणारा एक सर्वसामान्य माणूस अशी प्रतिमा त्यांची प्रत्येक फिल्ममध्ये बघायला मिळालेली आहे आणि ते फिल्म त्या चित्रपटाला कुठे ना कुठे सर्व मतदारांनी रिलेट केलं। त्यामुळे ही जी आता शपथ घेत आहेत याची पूर्वतयारी त्यांची अनेक वर्षांपूर्वीच झाल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे। ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका वठवली, प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा जो रोल होता त्याच्यामुळे कुठे ना कुठे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याशी रिलेट करू शकले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 2024 मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीतून निवृत्ती घेतली आणि आपला TVK हा पक्ष स्थापन केला। हा पक्ष स्थापन करण्यापूर्वीच चित्रपट सृष्टीतून त्यांनी एक प्रकारे मतदारांना आणि सर्वसामान्यांना साथ घातली होती आणि स्वतःची एक सर्वसामान्य माणसांचा आवाज उठवणारा हिरो अशी प्रतिमा त्यांनी मिळवलेली होती आणि त्यानंतर TVK पक्षाची स्थापना 2 वर्ष ग्राउंडवर केलेलं खूप चांगलं आणि उत्तम असं कार्य ज्यामध्ये अगदी बूथवर कार्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा मोठा विजय खेचून आणलेला आहे। त्यांचा मोठा फॅन बेस हा सुद्धा एक मोठी ताकद त्यांच्यासाठी ठरतोय। मात्र फॅन बेस हा अनेकांना होता। तमिळनाडूमध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुपरस्टार्सनी आपलं नशीब आजमावायचा राजकारणामध्ये प्रयत्न केला होता। मात्र थलपती विजय यांना जो मोठा विजय मिळालेला आहे आणि जे मोठं यश मिळालेलं आहे ते यापूर्वी कोणत्याही सिने कलाकाराला मिळालेलं नाही। यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे थलपती विजय यांनी मतदारांना कोणत्याही जाती व्यवस्थेवर किंवा कोणत्याही धर्माच्या व्यवस्थेवर साध न घालता फक्त आणि फक्त विकास आणि तमिळ अस्मिता यावर घातलेली साध आपण पाहू शकतो। जाहीरनाम्यामध्ये जेव्हा विजय थलपती यांनी नमूद केलेल्या गोष्टींमध्ये त्यांनी आणलेल्या योजना ही वेगळी गोष्ट आहे। मात्र दाक्षिणात्य भागांमध्ये भाषेची जी अस्मिता आहे ती अत्यंत टोकाची असते आणि त्याचमुळे त्यांनी हिंदीला विरोध केला आणि तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषा चालतील असं सांगितलेलं। I request the Honorable Governor's permission to commence the function. மாண்புமிகு முதலமைச்சர் அவர்களுக்கும் பதவியேற்பு